सुस्वागतम. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या या हिलिंगच्या सेशनमध्ये. मी वैष्णवी जंगम. नुकताच मितेश खत्री यांचा होप नो नो हिलिंगचा मी एक सर्टिफिकेशन कोर्स केलाय. त्याच्यानंतर मी हे हिलिंगचं फ्री सेशन अरेंज करते दररोज संध्याकाळी 7:30 वाजता, ज्याच्यामध्ये तुम्ही आलात आणि हा हिलिंगचा अनुभव तुम्ही घेताय आणि स्वतःमध्ये काहीतरी बदल करण्यासाठी काही टाइम इन्व्हेस्ट करताय, यासाठी तुमचं हार्दिक अभिनंदन. सो आता आपण आपलं हे हिलिंगचं सेशन सुरू करतोय. हिलिंगचं सेशन सुरू करण्याआधी आपण कोणतीही गोष्ट समजून घेताना सगळ्यात आधी त्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करतो, म्हणजेच त्याबद्दल माहिती घेतो. आपल्या मनात खरंच काय चालू आहे. जर आपल्याला आपल्या मनाबद्दल काही ऍक्शन्स घ्यायचे असतील, काही कृती करायची असेल, तर त्याबद्दल करंट सिच्युएशन काय आपल्या मनातली ती समजून घेणं, म्हणजेच अवेअरनेस क्रिएट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या सेशनचा हा आपण स्वतःला विचारला पाहिजे की आपण नक्की कोणत्या समस्यांशी झुंज देतोय, म्हणजेच कोणत्या समस्या आपल्या आयुष्यात आहे की ज्याच्याशी आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय, ज्या आपण सॉल्व्ह करण्याचा किंवा त्याच्यामध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न. सो यालाच म्हणतात अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे काय? कोणतीही समस्या सॉल्व्ह करण्यासाठी त्याच्याबद्दल जागरूक असणं, म्हणजेच त्याच्याबद्दल आपण आपल्या मनामध्ये जे काही भावना तयार होत आहेत, आपण जे काही कृती करतोय किंवा आपण ज्या काही त्रासातनं जातोय, त्या त्रासाला म्हणजेच त्या प्रॉब्लेमला, त्या इमोशनला, त्या भावनेला आपण अवेअर झालं पाहिजे. म्हणजेच आपल्याला त्याबद्दल माहिती पाहिजे की या स्पेसिफिक टाइमला आपल्याला ही भावना मनामध्ये येते. सो हे झालं अवेअरनेस, जे आपण आपल्या डे 1 पासून करतोय की आपल्या मनात खरंच कोणत्या भावना चालू आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आजच्या या सेशनमध्ये सगळ्यात पहिले 5 मिनिट आपण ह्याचं अनालिसिस करणार आहे. म्हणजे आता तुम्ही आठवा की सकाळी तुम्ही उठलात तेव्हा उठल्या उठल्या तुमच्या मनात काय भावना होती किंवा काय विचार मनामध्ये चालू होते की कामाला जायचंय किंवा आज सुट्टी आहे, किंवा चुकून जर गजर वाजला असेल आणि आज सुट्टी असेल तर आपण सकाळी उठल्या उठल्याच स्वतःला दोष दिलाय का? तर ह्याबद्दलही आपण आपली अवेअरनेस म्हणजेच कॉन्शियसनेस म्हणजेच जागरूकता ठेवली पाहिजे की खरंच आपण सकाळी उठल्या उठल्या काय विचार करतो आणि त्याचाच आपल्या पूर्ण दिवसावर परिणाम होतोय का. सो जेव्हा आपण ही अवेअरनेस क्रिएट करू, म्हणजेच आपल्याला आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम, जो भावनांचा प्रॉब्लेम आहे, भावनांची समस्या आहे, ती आपल्याला ओळखता येईल आणि त्याच्यावर मग आपण काही उपाय शोधू शकतो किंवा त्याच्यावर आपण हिलिंग घेऊ शकतो या सेशनद्वारे. सो सकाळी उठल्यावर आपण काय भावना गेली ती नोट डाऊन करा. नंतर सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपली सगळी सकाळची कामं होतात, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही चहा पित होता किंवा जे काही पेय पित होता, ते पिताना तुमच्या मनामध्ये काय भावना होती. त्यानंतर पुढे उठल्यानंतर 9 ते 10च्या दरम्यान जर तुम्ही काही काम करत असाल तर तिथे जाण्यासाठी किंवा जर घरामध्ये असेल तर घरात बसल्या बसल्या काय भावना होती, हे असं एका कागदावर सकाळी जर तुम्ही 7 वाजता उठत असाल तर 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 11, 12 असंच रात्री झोपेपर्यंत 11-12 वाजेपर्यंत आपण आपलं अनालिसिस केलं पाहिजे आपल्या भावनांचं. मग याच भावनांच्या अनालिसिसमध्ये म्हणजेच या भावनांच्या समजून घेण्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला कळेल की आपण किती सकारात्मक भावना आपल्या आयुष्यात अनुभवतोय आणि किती नकारात्मक भावना आपण आपल्या आयुष्यात अनुभवतोय. सो या भावनांचं अनालिसिस म्हणजेच परीक्षण केल्यानंतर आपल्याला कळेल की बऱ्याच वेळा आपण आपल्या नकारात्मक भावना म्हणजेच निगेटिव्ह फिलिंग्स या जगत असतो आणि त्या पुन्हा पुन्हा जगून आपण त्याचा एक पॅटर्न तयार केलेला असतो आपल्या मनामध्ये आणि तो आपल्या माइंडमध्ये म्हणजे मनामध्ये हा पूर्णपणे सिमेंट झालेलं असतं त्याचं. म्हणजेच त्या गोष्टी ब्रेक करणं किंवा त्या पॅटर्न ब्रेक करणं हे खूप अवघड होऊन बसतं. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या जर त्रासदायकाची भावना आपल्या मनात येत असेल आणि वर्षानुवर्षे आपण ते रिपीट करतो, म्हणजे त्याचा आपण पॅटर्न तयार केला असेल, तर त्याचा एक माइंड प्रोग्रामिंग म्हणतात आणि ते प्रोग्रामिंग एवढं स्ट्रॉंग असतं की ते ब्रेक करणं अनकॉन्शियसली खूप हार्ड असतं. जर तुम्ही त्याला ओळखून घेतला आणि ते ब्रेक करण्यासाठी योग्य ती टेक्निक म्हणजेच काही सोल्युशन किंवा काही फ्रेमवर्क यूज केला किंवा काही स्टेप्स यूज केल्या किंवा कोणाच्या तरी सोबतीने कोणाचा तरी आधार घेऊन त्या ब्रेक करण्याचा प्रयत्न केला तर आपण एक नवीन पॅटर्न नक्कीच एस्टॅब्लिश करू शकतो. आता हा पॅटर्न तयार करण्यासाठी म्हणजे समजा सकाळी तुम्हाला उठल्या एकदम आनंदी आणि फ्रेश वाटायचं असेल तर ती भावना कशी तयार करता येईल. तर
ही भावना तयार करण्याची प्रोसेस म्हणजेच पॅटर्न क्रिएशन, त्यालाच आपण म्हणतो NLPच्या भाषेत स्टेट. आता स्टेट म्हणजे काय? ही स्टेट आपण कोणत्या कोणत्या यूज करू शकतो? आता स्टेट म्हणजे काय, की एखाद्या परिस्थितीत किंवा एखाद्या क्षणी आपल्या मनात काय विचार आहेत, आपल्या मनात भावना काय आहेत आणि आपण काय कृती घेतोय त्याच्यावर, या तीन गोष्टींनी, या तीन बाबींनी आपली स्टेट क्रिएट होते, म्हणजेच आपली परिस्थिती, मनाची परिस्थिती तयार होते. आता हीच मनाची परिस्थिती ओळखून आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे की कोणती परिस्थिती आपल्याला तयार करायची आहे स्पेसिफिक टाइमला. सो त्यानुसार आपण आपली मनाची परिस्थिती तयार करू शकतो आणि आपली स्टेट ही चेंज करू शकतो. आता ही स्टेट चेंज करताना आपण आपल्या भावना या चेंज करता येतात. आता भावना कशा चेंज करता येतील? एक सिंपल गोष्ट आहे, एखादं जर गाणं, तुम्ही आनंदी गाणं ऐकत असाल तर तुमच्यामध्ये आनंदी भावना तयार होतात. जर एखादं प्रेमगीत आपण ऐकत असू तर त्या प्रेमाची भावना आपल्या मनामध्ये तयार होते. तसंच एखादं जर खूप हाय एनर्जी वालं गाणं म्हणजे डान्स वालं गाणं जर आपण ऐकत असू तर खूप हाय एनर्जी आपल्यामध्ये तयार होते. सो एक सिंपल पद्धत आपण यूज करू शकतो. सिंपली एखादी म्युझिक तुम्ही तुमच्या युट्यूबवर जा आणि तुम्हाला जी काही भावना तयार करायची आहे ती भावना टाका आणि पुढे गाणं किंवा सॉन्ग असं टाका. ते जेव्हा तुम्ही सर्च कराल तेव्हा सगळी त्या भावनेशी रिलेटेड, त्या शब्दाशी रिलेटेड सगळी गाणी ही तुमच्या समोर येतील. ही गाणी ऐकून आपण ती स्पेसिफिक भावना त्या त्या परिस्थितीला तयार करू शकतो. म्हणजे एखाद्या वेळेस जर आपल्याला मोटिवेशन हवं असेल तर ती मोटिवेटेड भावना आपण गाण्याने आणू शकतो. एखाद्या वेळेस फन म्हणजे आपल्याला मजा करायची पण खूप आतून सॅड वाटतंय, खूप लो एनर्जी वाटते, तर अशा वेळेस आपण एखादा म्युझिकचा आधार घेऊन आपली एनर्जी पंपअप करू शकतो किंवा आपली एनर्जी ही वाढवू शकतो. सो ह्याच आधारावर, याच धर्तीवर आपण आज आपलं हिलिंग सेशन घेणार आहे. या हिलिंग सेशन मध्ये आपण एक म्युझिकचा वापर करून आपण आपलं हिलिंग हे स्टार्ट करणार आहे. तर या हिलिंगची 4 रूल्स आहेत. पहिला म्हणजे पूर्णपणे हे हिलिंग सेशन मध्ये ज्या काही सूचना मिळतील त्या ह्या मोठ्याने बोलायच्या आहेत. दुसरा रूल म्हणजेच आपण हिलिंग करताना शांतपणे एखाद्या शांत एन्व्हायरमेंट मध्ये बसायचे. जवळ काही पाण्याची बॉटल वगैरे ठेवायची असेल तर ठेवायचे, कारण का पाणी, हायड्रेशन म्हणजे आपल्या शरीरात पाणी असणं हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचबरोबर जर काही भावना फील झाली, काही मनामध्ये भावना तयार झाली तर ती अनुभवायची. त्याच्यात काही स्ट्रगल करायचा नाहीये किंवा काही आपल्याला तिथे अडवणूक करायची नाही. ती भावना रिलीज होऊन द्यायची, अनुभवायची, जी भावना आपल्याला फील होते. सो आपण आता आपलं हिलिंग सेशन स्टार्ट करूया. या हिलिंग सेशन मध्ये आपण ही हिलिंगची टेक्निक यूज करतोय. सो या पोपनोच्या 4 लाईन्स आहेत, 4 वाक्य आहेत. ही वाक्य आता तुम्ही माझ्या पाठी म्हणायची. ही वाक्य म्हणताना आपल्या हृदयावर हात ठेवायचा आणि मनापासून ही सगळी वाक्य मोठ्याने म्हणायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. अगदी मनापासून मोठ्याने ही वाक्य म्हणायची. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me.
थँक्यू. आय लव्ह यू. प्रत्येक वाक्याची जी भावना आहे ती मनामध्ये अगदी खोलवर रुजून घ्यायची. आय एम सॉरी. थँक्यू. आय लव्ह यू. आता डोळे घट्ट मिटून घ्यायचे आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा. श्वास रोखायचा आहे, श्वास बाहेर सोडायचा. आता मी 1 ते 4 आकडे मोजणार आहे. त्याबरोबर श्वास हळूहळू आत घ्यायचा आहे, श्वास रोखायचा आहे आणि पुन्हा काउंटिंग बरोबर श्वास बाहेर सोडायचा. श्वास आत घ्या. 1 2 3 4. होल्ड. श्वास बाहेर सोडायचा. 4 3 2 1. होल्ड. पुन्हा श्वास आत घ्यायचा. 1 2 3 4. होल्ड. श्वास बाहेर सोडायचा आहे. 1 2 3 4. होल्ड. पुन्हा एकदा हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचा. 1 2 3 4. होल्ड. होल्ड. श्वास हळूहळू बाहेर सोडायचा. 4 3 2 1. आय एम सॉरी. मी स्वतःला सतत दोष दिला. आपण बऱ्याचदा स्वतःवरच खूप ओझं ठेवत असतो. आज आपण ते ओझं, मनातलं ओझं हलकं करणार आहोत. मनापासून स्वतःला आय एम सॉरी. त्रास देणाऱ्या गोष्टींना मी वारंवार आठवत राहिले आणि त्याचा त्रास करून आय एम सॉरी. मी स्वतःलाच माफ नाही केलं. प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःशी खूप कठोर वागले. प्लीज फॉरगिव्ह मी. मी एकाच चुकीसाठी स्वतःला परत परत शिक्षा देत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःला त्या भूतकाळामध्ये अडकवून ठेवले. पुढे जाण्याची परवानगी नाही दिली. मला माफ कर. थँक्यू. कारण का या अनुभवाने मला शिकवले. थँक्यू. मला सुधारण्याची संधी मिळाली. थँक्यू. मी आता स्वतःला समजून घ्यायला सुरुवात केली. आय एम सॉरी. मी बरीच दुःख भूतकाळातली मनात दाबून ठेवली. त्याचं ओझं तयार केलं. आय एम सॉरी. मी स्वतःला फक्त अनुभवू दिलं नाही. आय एम सॉरी. समस्या असताना देखील मी ठीक आहे असं दाखवत राहिले आणि खरी परिस्थिती लपवून ठेवली. प्लीज फॉरगिव्ह मी. मी माझ्या भावना इग्नोर केल्या
मी स्वतःच्या भावनांना दुर्लक्षित केलं. प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःला सपोर्ट नाही दिला, समजून नाही घेतलं. थँक्यू. आता माझं मन मला सूचना देत आहे आणि मी ते फील करते. थँक्यू. कारण का मी ही प्रक्रिया सुरू केली. आय एम सॉरी. मी स्वतःवर विश्वास नाही ठेवला. मी माझी व्हॅल्यू कमी केली. आय एम सॉरी. मी बऱ्याचदा स्वतःची दुसऱ्यांबरोबर तुलना केली. प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःला ऍक्सेप्ट नाही केलं. मी माझ्या क्षमता ओळखल्या नाहीत. प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःला थांबवून ठेवलं. थँक्यू. कारण आजही मी प्रयत्न करतेय, स्वतःला अधिकाधिक ओळखतेय. थँक्यू. मी ग्रो करतेय, प्रगती करतेय, प्रगती करण्याच्या मार्गावर आहे. थँक्यू. आय लव्ह यू. आजपासून मी स्वतःवर प्रेम करते, स्वतःशीच कनेक्ट झाली आहे. थँक्यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. होल्ड करायचं आहे. होल्ड करायचं आहे. होल्ड करायचं आहे. श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि बाहेर सोडताना तोंडाने श्वास बाहेर सोडायचा आहे. होल्ड. होल्ड. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. चोळत राहायचंय. या विश्वातली शक्ती ही आपल्या दोन्ही हातात आपल्याला फील होते. फील करायची आणि सगळी एनर्जी, ऊर्जा ही आपल्या चेहऱ्यावरून फिरवून घ्यायची. ही फीलिंग अनुभवायची पूर्णपणे. आत्ता ह्या क्षणी आपण प्रेझेंट आहोत. अगदी वर्तमानात जगतोय हे फील करायचंय. हीच फीलिंग आपल्या मनात साठवून द्यायची. साठवून द्यायची. अगदी हलकं आणि रिलॅक्स फील होत आहे, हो ना? हीच फिलिंग आपण दररोज क्रिएट केली पाहिजे, तयार केली पाहिजे. कारण का शेवटी भावनांचं कंट्रोल म्हणजेच भावनांचा रिमोट हा आपल्याच हातात आहे. सो या हिलिंगनी ही जे काही आपण आता प्रोसेस केली त्या प्रोसेसने तुम्हाला कसं वाटलं हे चॅट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा.
आज आपण ह्या सगळ्या हिलिंगच्या सेशनमध्ये आपण काय करतोय, तर एक स्टेट क्रिएट करतोय. आता स्टेट म्हणजे काय, तर सिंपल शब्दात सांगायचं झालं तर स्टेट म्हणजे कोणत्याही एखाद्या परिस्थितीत आपल्या मनाची असणारी स्थिती किंवा मनाची असणारी कोणतीही भावना, आपण जी काही फील करतो एखाद्या क्षणी, आपल्या मनाची, भावनांची आणि शरीराची एकूण अवस्था. स्टेट म्हणजे तुम्ही आत्ता कसे विचार करता, काय फील करता आणि आपलं शरीर त्या परिस्थितीला किंवा त्या भावनेला काय रिस्पॉन्ड करतंय, म्हणजे प्रतिसाद देतंय, ह्याचा हा एकत्रित अनुभव म्हणजेच ही स्टेट. म्हणजे आता आपण एक कामनेसची आणि स्वतःलाच माफ करण्याची भावना तयार केली, स्टेट तयार केली. आपली स्टेटच आपलं बिहेवियर म्हणजे आपलं वागणूक ठरवते आणि आपली वागणूक हे आपले परिणाम ठरवतात. आता ही स्टेट तयार होताना ती होते 3 गोष्टींनी. एक आहे इंटरनल रिप्रेझेंटेशन, म्हणजे आपण काय बघतो. प्रत्येक वेळेस बाहेर ज्या गोष्टी आहेत त्याच आपण बघतो जशाच्या तशा, असं होत नाही. बाहेर घटना वेगळी घडते पण आपण काय वेगळं बघू शकतो. म्हणजे बाहेर बऱ्याचदा लोक भांडतायत आपल्याला असं वाटतं, पण ते कदाचित एकमेकांशी फक्त बोलत असतील. त्यामुळे ही एक इंटरनल रिप्रेझेंटेशन आपण प्रत्येक परिस्थितीचं तयार करतो. दुसरं फिजिओलॉजी, म्हणजे आपल्या शरीराची ठेवण. एखाद्या वेळेस जेव्हा राग येतो तेव्हा आपलं शरीर कसं एकदम ताठ होतं आणि भांडायला किंवा तो राग व्यक्त करायला तयार होतं. म्हणजेच ती शरीराची एक ठेवण तयार होते प्रत्येक इमोशनमध्ये. जेव्हा आपण एकदम रिलॅक्स असतो तेव्हा एकदम रिलॅक्स पाठीच्या कण्याची जी काही पोझिशन आहे, जी काही ठेवण आहे ती बदलती. आपला श्वास, त्याची जी काही गती आहे, जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती बदलते. म्हणजेच आपलं आतमध्ये फिजिओलॉजीमध्ये आपल्या चेंजेस होतात, म्हणजेच आपण हालचाल करतो. आणि अर्थ म्हणजेच मीनिंग, की त्या क्षणाला त्या परिस्थितीला आपण एक स्पेसिफिक मीनिंग देतो. बरोबर. म्हणजेच ह्या 3 गोष्टी आपल्या आतमध्ये आपण काय रिप्रेझेंटेशन म्हणजेच त्याची काही प्रतिमा तयार करतो. नंतर त्याची आपण एक फिजिओलॉजी आपल्या बॉडीची तयार करतो आणि मीनिंग म्हणजे काय, की त्या क्षणाला आपण दिलेला अर्थ. म्हणजेच ह्या तिन्ही गोष्टींपासून एक स्टेट तयार होते. ती कामनेसची म्हणजे शांततेची असू शकते, कृतज्ञतेची असू शकते, रागाची असू शकते, गिल्टची म्हणजे स्वतःला दोष देण्याची असू शकते, किंवा एकदम दुःखी असण्याची, डिप्रेस असण्याची अशी ही स्टेट असू शकते, किंवा आनंदी असण्याची, की माणूस आनंदी असला की आपल्या फेसवरचे मसल्स चेंज होतात, त्यांची स्ट्रेचिंग चेंज होते. आता जर आनंद बाहेरून आला तरी आपल्या फिजिओलॉजीमध्ये चेंजेस होत असतील. जर आपण फिजिओलॉजीमध्ये चेंज केलं तर नक्कीच आपल्याला आनंदी वाटेल. म्हणजे जर खूप दुःखी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या शरीरावरचे जे काही मसल्स आहेत, फेस मसल्स आहेत, त्याचं स्ट्रेचिंग करून, म्हणजेच अगदी खोटं खोटं हसून देखील आपल्याला खरं हसू आपल्याला तयार करता येऊ शकतं. म्हणजेच आपल्याला आपली स्टेट ही बदलता येते. सो आपण स्टेट कशी बदलणार, सगळ्यात पहिलं फिजिओलॉजीचा चेंज. म्हणजे जर आपल्याला खूप दुःखी वाटत असेल तर आपण अगदी मनापासून आरशात उभं राहून एकदम डोळ्यात डोळे घालून स्वतःच्याच हसून बघायचं, की ह्याला काही पैसे लागत नाही किंवा ह्याला काही बाकीच्या गोष्टीही लागत नाही. सो आपण आपल्या स्वतःकडेच बघून आरशात एकदा तरी दिवसातनं हसलंच पाहिजे. म्हणजेच आपली एक आपण आनंदी स्टेट तयार करतो आणि नेहमी बोलताना, बसताना किंवा उभं राहताना ताठ बसलं पाहिजे. आता हे सेशन आहे डिलिव्हर करताना जर मी अशी मागे सरकून टेकून बसले तर ती स्टेट म्हणजे अलर्टनेस किंवा तो मोटिवेशन हे क्रिएट होत नाही. सो जेव्हा आपल्याला मोटिवेशन क्रिएट करायचं असतं, आपल्याला ऍक्शन्स घ्यायचे असतात, तेव्हा आपला पाठीचा कणा, आपले शोल्डर्स, आपली मान ही कशी ठेवायची ह्या पोश्चरवर आपली जी स्टेट आहे म्हणजेच आपली मानसिक जी भावना आहे ती तयार होते. सो हे आज आपण शिकलो की आपण आपली भावना कशी तयार करू शकतो आणि आपण कोणत्या कोणत्या गोष्टी इम्प्लिमेंट करून, म्हणजेच पोश्चर चेंज करून, मनामध्ये भावना तयार करून, म्हणजेच हे जे काही आपण हिलिंगचे वाक्य तयार करतोय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ह्यानी एक भावना तयार होते आणि एक त्याचा अर्थ आपल्याला कळतोय, म्हणजेच तो अर्थ आपल्या डोक्यामध्ये तयार होतोय. त्यामुळे आपल्या या तिन्ही गोष्टी वापरून हे आपण आपलं हिलिंगचं सेशन म्हणजेच हिलिंगची प्रोसेस करतोय, ज्याच्यामध्ये आपल्या बऱ्याचशा नकारात्मक भावना, बरेचसे नकारात्मक
दुःख आपल्या आयुष्यातली ही रिलीज होतात, भावनांचं विसर्जन होतं. कारण का कोणतीही गोष्ट जेव्हा आपण साठवून ठेवतो तेव्हा त्याचं डबकं होतं. एखादी गोष्ट भिजवून ठेवली की त्याचा वास लागतो. त्यामुळे गोष्टी फ्लोमध्ये असणं, गोष्टी येणं आणि त्या आपल्या आयुष्यातून बाहेर जाणं हे खूप इम्पॉर्टंट असतं, नाहीतर आपल्या लाईफचं म्हणजेच आपल्या आयुष्याचं हे डबकं होतं. त्यामुळे कोणतीही भावना जर मनामध्ये फील होत असेल तर ती फील करायची, रिलीज करायची. आनंद आला तरी तो आयुष्यात घ्यायचा आणि पुढे ढकलून द्यायचा, कुणाला तरी दुसऱ्याला आनंदी करून बघायचं. तसंच पैशाचं आहे, तसंच आपल्या सक्सेसचं आहे, की काही गोष्टी होतात, काही होत नाहीत. त्यामुळे हा आयुष्यातला फ्लो म्हणजेच ही मूव्हमेंट आपली ठेवायची, म्हणजेच आपण नदीसारखं खळखळ वाहू आणि आयुष्य पूर्णपणे सगळ्या तऱ्हेने जगू आणि अनुभवू. सो हे असंच आयुष्य जगण्यासाठी आणि दररोजची स्वतःला एक 30 मिनिटं किंवा 15 ते 20 मिनिटं देऊन आपल्यामध्येच काहीतरी बदल करण्यासाठी, काहीतरी स्वतःला महत्त्व देण्यासाठी, स्वतःसाठी प्रेम व्यक्त करण्यासाठी हे हीलिंग सेशन नक्की तुम्ही अटेंड करा, जॉईन करा आणि तुमचा फीडबॅक आपल्या ग्रुपवर किंवा चॅट बॉक्समध्ये नक्कीच एंटर करा. हे सेशन कसं वाटलं तुम्हाला हे कळवा. व्हिडिओला जर यूट्यूबवर बघत असाल तुम्ही तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना किंवा परिवारातील लोकांनाही ह्याची लिंक किंवा हा व्हिडिओ पाठवून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला सांगू शकता, जिथे तुम्हाला लाईव्ह फेसबुकची लिंक मिळेल किंवा झूमवर जर सेशन असेल तर झूमची लिंक मिळेल, जिथे तुम्ही लाईव्ह इंटरॅक्ट करू शकता, काही प्रश्न असेल तर विचारू शकता आणि हे हीलिंग हे जास्त पॉवरफुल, जास्त शक्तीने तुम्ही तुमच्या आयुष्यात हे आणू शकता. सो थँक्यू सो मच हे हीलिंग सेशन अटेंड केल्याबद्दल आणि स्वतःच्या काळजीसाठी, स्वतःच्या प्रेमासाठी, स्वतःला एक कृतज्ञता म्हणून हे हीलिंग सेशन तुम्ही अटेंड केलं. एक हीलिंगची अनुभूती, त्याचा अनुभव आणि ती भावना अनुभवली त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. उद्या 7:30 वाजता नक्की भेटू. थँक्यू.